आता विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। वारे विधानसभेच्या माध्यमातून सुरुवात करूयात। मला हलक्यात घेऊ नका हा मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा भाजपला इशारा असेल असं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले। मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून रोहित पवार यांनी टोला लगावलाय। मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी हा जो संदेश आहे तो महाविकास आघाडीला दिलेला नाही, तो महायुतीला दिलेला आहे। कारण का शिंदे साहेबांना आता भीती वाटायला लागली आहे की उद्या समजा असं होणार नाही, पण समजा महायुतीचं सरकार आलं तर सगळ्यात मोठा आकडा हा भाजपचा असेल, तर देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री तिथे बनतील। आणि मग हे करण्यासाठी त्या तिन्ही पक्षाने एकमेकाच्या विरोधात त्या ठिकाणी कुठेतरी कुरघोड्या केलेला आपण सगळ्यांनी बघितलं। 57 ठिकाणी अपक्ष फॉर्म विविध नेत्यांचे जे त्याच पक्षातले आहेत त्यांनी तिथं भरलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब संदेश देत असताना भाजपला संदेश देत असावे की तुम्ही हलक्यात घेऊ नका। पूर्वी शिवसेनेचं वाट तुम्ही लावलेली आहे, त्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा करू नये अशी इच्छा त्यांनी तिथे व्यक्त करावी। पण तो संदेश हा देवेंद्र फडणवीस साहेबांना जास्त असावा असं मला वाटतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवल्याचं अजित पवार स्वतः भाषणात म्हणाले। उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवलीच कशी असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय। फडणवीसांना राज्याला उत्तर द्यावंच लागेल असंही त्या म्हटलंय। त्यांना उत्तर द्यावं लागेल या राज्याला, कारण का देवेंद्र फडणवीसांनी ऑन ओथ जेव्हा आपण शपथ घेतो आणि राज्याचे मुख्यमंत्री असतो, आपण फाईल्स कुणाला दाखवायचा अधिकार नाही आणि ज्या व्यक्तीवरच आपण केस करतो त्याच व्यक्तीला आपण बोलवून आपण फाईल दाखवतो, हे योग्य आहे, बरोबर आहे? हा संविधानाचा अपमान आहे आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की याचं उत्तर स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे की त्यांनी ती फाईल कशी दाखवली आणि का दाखवली। उल्हासनगरमधील मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे आज उल्हासनगरमध्ये जाणार आहे। शर्मिला ठाकरेंच्या रोड शोमुळे मराठी बहुल भागांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। राज्यातील महायुतीच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेत महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे। तर लोकसभेत धडा शिकवल्यानंतर विधानसभेत लाडक्या बहिणींची आठवण झाली असा टोला देखील त्यांनी लगावला। हा युतीचा कारभार जो गेले 2.5 वर्ष चालू आहे त्याला माणसं आणि शेतकरी वर्ग, युवक वर्ग, माता भगिनी कंटाळलेले, वैतागलेले आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणे महाराष्ट्राच्या जिंकवल्या तसं काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला लीड पडेल आणि बहुमत मिळेल। छगन भुजबळ आणि शरद पवारांची नाशिकमध्ये काल भेट होता होता टळली आहे। येवल्यातील सभा झाल्यानंतर शरद पवार कोपरगावच्या दिशेने निघाले होते, यावेळी दोघांची भेट होता होता टळली। मुंबईला जगातल्या प्रमुख शहरांच्या यादीमध्ये बसवण्याचं काम पंतप्रधान मोदी करतायत। माझा कार्यकाळ संपण्याच्या आधी मुंबईतून एक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वेचून वेचून बाहेर काढण्याचं काम भाजप करणार आहे असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात स्वराज्य पक्षाकडून प्रशांत डिक्कर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे। डिक्कर यांनी घोड्यावर बसून मतदारांशी संपर्क साधला। दौंड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचार सभेला तुफान गर्दी झाली होती। यावेळी दौंड विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवायची वेळ आली आहे असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला। तर आमदार विकत घेता येतो हे भाजपनं दाखवून दिलं असा टोला अमोल कोल्हेंनी भाजपला लगावला। आतापर्यंत ऐकलं होतं स्लीपर विकत घेता येते, कपडा विकत घेता येतो, मोबाईल विकत घेता येतो, घड्याळ विकत घेता येतं, आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे महाराष्ट्राने पाहिलं। आणि हे दुर्दैवी चित्र दाखवणारा कुठला पक्ष होता तर तो भारतीय जनता पक्ष होता। आता एक मोठी बातमी, कोकणात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे। उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत। कोकणात उद्धव ठाकरेंच्या 3 सभा होणार आहेत। सकाळी सावंतवाडी, दुपारी कणकवली आणि संध्याकाळी मालवणमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। कोकणातील सभेतून उद्धव ठाकरे राणे पितापुत्रांवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 17 नोव्हेंबर रोजी कोणत्या राजकीय पक्षाची
सभा होणार याचा निर्णय आता नगरविकास विभाग घेणार आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं याबाबतचा अहवाल नगरविकास विभागाकडे पाठवला असून अंतिम निर्णय सरकार घेणार आहे। सिंदखेड राजामध्ये शिवसेनेकडून शशिकांत खेडेकर तर अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावेळी दोघांनीही आम्हीच अधिकृत उमेदवार आहोत असा दावा केला। मात्र सिंदखेड राजामधील महायुतीचे उमेदवार शशिकांत खेडेकर हेच अधिकृत उमेदवार आहेत असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलंय। भाजपच्या लोकांनी खरा आपला मित्र, भूतकाळातला मित्र आणि भविष्यातही खरी साथ देणारा मित्र ओळखूनच त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा म्हणजे द्यावा। असं नाही म्हटलं तरी भाजपचे अनेक कार्यकर्ते आज याच विचारानं शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब यांचा प्रचार करत आहेत। मागील 70 वर्ष पाकिस्तानची जी भाषा होती तीच आता काँग्रेसची झाली आहे असा हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचार सभेत काँग्रेसला लक्ष्य केलं। यापूर्वीच्या पुण्यातील लोकसभा प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असं म्हणणाऱ्या मोदी यांनी या सभेत मात्र पवार यांच्यावर एक शब्दही काढला नाही। भुसावळमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जम्मू काश्मीरमधील काँग्रेसच्या माजी आमदार साहिमा सोफी यांनी जाहीर सभा घेतली। यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार बहुमतानं येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। निवडणूक आयोगानं भरारी पथकातील सदस्यांचं कौतुक केलंय। उद्धव ठाकरे हे वणी येथे आले असता त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगची तपासणी करण्यात आली। या कार्याबद्दल कर्मचाऱ्यांचं कौतुक करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं। उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केल्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे। रडीचा डाव खेळला जात असून फक्त विरोधी पक्षाची बॅग चेक केली जाते, जे सत्तेत आहेत त्यांच्या बॅग का चेक केल्या जात नाहीत असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला। तो रोज उद्धव जी का बैग चेक करेंगे और जो सत्ता में उनका कुछ नहीं चेक, वो तो चल ही रहा है सब कुछ। अरे मेरे निर्वाचन क्षेत्र में मैं जब लड़ी थी तो 24 घंटा बैंक चालू थी। इस देश में कौन सी बैंक 24 घंटा चलती है? भोर में तो पैसा मिला था, उसका क्या हुआ आगे? अंबादास दानवे यांनी मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणाऱ्या सभेला येण्याचं आवाहन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर आहेत। यावेळी राजेंद्र गावितांसह विलास तरे यांच्यासाठी जाहीर सभा ते घेणार आहेत। मनोर येथील मैदानावर जाहीर सभा घेण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड आणि अकोल्याचा दौरा करणार आहेत। नांदेडच्या मुखेडमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे तर अकोल्यामध्ये भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा होईल। अजित पवारांची मानवत येथे जाहीर सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी वालिबाचा मळा या मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय तर बीड मतदारसंघात योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात शरद पवारांची सभा होणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार आहेत। शरद पवार यांची आज भोसरीतील गावजत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहे तर गुरुवारी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात रोड शो होणार आहे। उद्या पंतप्रधान मोदींची नवी मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं काही मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज लातूरमध्ये जाहीर सभा होणार आहे। लातूरचे काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी खरगेंची सभा होणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची शिर्डीमध्ये जाहीर सभा होणार आहे। राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रचारासाठी नड्डा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। आता एक मोठी बातमी, नरहरी झिरवळ यांनी जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं तोंड भरून कौतुक केलंय। दादा फणस आहेत फणस, फणसाच्या अंगी काटे आत अमृताचे साठे अशा शब्दात अजित पवारांचं झिरवळ यांनी कौतुक केलंय। यावेळी बोलताना त्यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून देखील खास किस्सा सांगितला। नवा आमदार दादांच्या जास्त जवळ जाऊन माझ्यापेक्षा जास्त निधी मतदारसंघात आणण्यात यशस्वी झाला असं म्हणत झिरवळ यांनी आमदाराचंही कौतुक केलं। आदरणीय दादा, हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, दादा फणस आहे फणस।
फणसाच्या अंगी काटे आता अमृताचे साठे. वर तर ते खरबळ दिसतं, काटे दिसतात, पण आत जर बघितलं तर शुगरवाल्याचं तर कामच नाही. एवढा मवाळ, एवढा सांभाळून घेणारा माणूस, त्याच्यातही सगळ्यांनाच त्यांच्यापर्यंत जाता येतं आमदारांपैकी असंही म्हणता येणार नाही. आम्ही एवढे दिवस झाले एवढे जवळ नाही गेलो. हे बहादर आमदार आमच्याही पुढं गेले. आता मला विचारत होते तुम्हाला किती पैसे मिळाले, तर मला 2100-2200 कोटी मिळाले. आणि यांना किती मिळाले? 3300 कोटी. मग मी नवा का ते नवे, का मी जुना आणि ते जुने, काय नेमकं समजायचं? तर एक स्वभाव असतो. अंबरनाथमध्ये मुस्लिम जमातनं शिवसेनेचे डॉक्टर बालाजी किणीकर यांना अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केलाय. मुस्लिम जमातच्या 13 पैकी 11 ट्रस्टींच्या सह्या असलेलं पत्र काढून त्यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. कब्रिस्तान के लिए स्पेसिफिकली जगह नहीं थी, तो साहब की वजह से हम लोगों को जो सर्वोदय सोसाइटी है उसके नज़दीक 1 एकड़ की जगह अलॉट हुई है. और उसके साथ साथ अंबरनाथ में मुस्लिम जमात की एक चैरिटेबल दवाखाना है, OPD है, उसके बाजू में हम लोगों ने अभी डायलिसिस के लिए फ्री डायलिसिस सेंटर हम लोग शुरू करने वाले हैं. उसके लिए भी साहब ने हम लोगों को फंड दिया है और वो बन के तैयार है. अभी जुन्नरच्या देवराम लांडे यांना वंचितमधून उमेदवारी मिळालेली आहे. देवराम लांडे गावोगावी फिरत मतदारांच्या भेटी घेत आहेत. प्रचारादरम्यान देवराम लांडेंनी शेतकऱ्यांना शेती कामातही मदत केली. आम्ही टक्कर अशी देणार आहे का जुन्नर तालुक्याचे 2 भाग झालेत, पूर्व आणि पश्चिम. खाली पूर्वेकडे 10 उमेदवार आहेत आणि पश्चिमेकडे मी एकटा वादळ आहे. त्याच्यामुळे मी 100% निवडून येणार आहे खुशी. शहापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 9 उमेदवार असले तरी यावेळी पुन्हा दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा यांच्यामध्ये काटेकी टक्कर असणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार संतोष अब्गुल यांनी प्रचाराचा शुभारंभ केलाय. यावेळी शिवसेनेचे योगेश कदम आणि ठाकरे गटाचे संजय कदम या दोघांवरही आपण भारी पडणार आणि विजयी होणार असा विश्वास संतोष अब्गुल यांनी व्यक्त केलाय. आदरणीय राजसाहेबांनी दिलेला हा उमेदवार तिन्ही तालुक्यात स्वीकारला गेलेला आहे आणि 20 तारखेला माझे मतदार कदमांची किती पॉवर आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या हातगाडी ओढणाऱ्या वडिलांच्या मुलग्याची किती पॉवर आहे, राजसाहेबांच्या आशीर्वादाची किती पॉवर आहे, हे आपल्याला 23 तारखेला विजयाच्या निकालात कळून जाईल. बोरिवलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा पार पडली. दरम्यान मुंबईतून एक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढणार असं शहा म्हटले. तर राहुल गांधी नावाचं विमान 20 वेळा क्रॅश झालं. 23 तारखेनंतर 21व्या वेळी विमान क्रॅश होणार असा घणाघात शहांनी केला. राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी राहुल गांधी प्रचार सभा घेणार आहेत. नंदुरबार, नांदेड, अकोला आणि चिमूरमध्ये राहुल गांधींची सभा होणार आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्या 3 प्रचार सभा पार पडणार आहेत. खरं तर आजच त्यांच्या सभा पार पडणार आहेत. सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडणार आहे आणि यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस जातीजातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला तुम्हाला कमजोर करतील आणि नंतर तुमचं आरक्षण हिरावून घेतील अशी टीका मोदींनी केली. उद्धव ठाकरे सत्तेसाठी किती खाली जाणार असा सवाल करत गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. बाळासाहेब कुठे होते आणि आपण कुठे आहात याचा विचार करा अशी टीकाही त्यांनी केली. जनतेची साथ आहे तोपर्यंत माझं अस्तित्व आहे. जनता साथ सोडेल तेव्हा माझं अस्तित्वही राहणार नाही असं भावनिक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. मोदी शहा मला संपवू शकत नाही असा इशारा देखील ठाकरेंनी दिलाय. पण तसं पाहिलं तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोहोचला होता, पण लंकेमध्ये गेला नाही. कारण त्याला माहिती होतं की सोन्याची असली तरी रावणाची लंका आहे आणि रावणाची लंका जाळण्यासाठी शिवसेना मशाल हातात घेणार आहे.
म्हणून तो परत आला. ज्या काँग्रेसनं महापुरुषांचा अपमान केला, बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला, त्याच काँग्रेससोबत सत्तेसाठी उद्धव ठाकरे गेले अशा शब्दात श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. साक्री विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावित यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. आज अशी परिस्थिती झाली आहे की सगळे विचार जे आहे ते विसरून झाले. आता आयडियोलॉजी काय राहिलेली नाही. तर आता आपण काय करायचं? पूर्णपणे डिपेंडेंट जे आहे काँग्रेसच्या वोट बँकवरती राहिले. लोकसभेमध्ये आपण पाहिलं की काही जागा ज्या निवडून आल्या त्या फक्त आणि फक्त काँग्रेसच्या वोट बँकमुळे जे आहे त्यांच्या जागा निवडून आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ही खासगी बैठक आहे हे पत्रकारांनी समजून घ्यावं, नाहीतर 10 नंतर सभा घेतली म्हणून गुन्हा दाखल कराल अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली. तर नवी मुंबईची जागा सहज जिंकता येईल, त्यामुळे प्रचार सभा घेण्याची गरज नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. मुंबईच्या चांदिवलीमध्ये मनसेचे उमेदवार महेंद्र भानुशाली यांच्यासाठी राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बाकीच्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून यांना संधी दिली, मात्र हे शिवसेनेकडे विकले गेले असं म्हणत राज ठाकरेंनी टीका केली. पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला, तो विकला गेलाच. मग त्यांनी आमदारकी दिली, मग हा आमदार झाला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला. म्हणजे मला सांगा, इथून तिथे विकला जातो, तिथून हा इथे विकला जातो, हे असले विकले जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत? कल्याण पूर्व येथे भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. आपले सरकार गतीचं सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थगितीचं सरकार अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली. अजित पवारांना मनी आणि मसल पॉवर असलेली उद्योगी लोक आवडतात, म्हणूनच त्यांना आमच्या पक्षाची अडचण झाली अशा शब्दात जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला. तर अण्णा बनसोडेंना निवडून देऊन चुकलात, कारण एवढा निष्क्रिय माणूस पाहिलाच नाही असा हल्लाबोल देखील त्यांनी केला. शिवसेना फुटीमागे शरद पवारांचेच पुण्यकर्म आहेत असा आरोप करत बात निकलेगी तो दूर तक जाएगी असा इशारा छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना दिलाय. पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेवेळी तरुणांना घोषणाबाजी केली. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी या तरुणाला बाहेर नेलं. लोकसभेत तुतारीकडून तुमच्या ताईचा पराभव झाला, त्यामुळे आता तुतारीला पराभूत करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं. केजमध्ये भाजप उमेदवार नमिता मुंदडांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. काँग्रेस आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका का घेत नाही याचं उत्तर नाना पटोले यांनी द्यावं असं आव्हान वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिलंय. मतविभाजनावर बोलण्यापेक्षा पटोलेंनी आरक्षणावर बोलावं असा सल्ला देखील मोकळे यांनी दिला. महाराष्ट्राची प्रगती होण्यासाठी महायुतीचं सरकार असणं गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करायचंय असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं. यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवार मंदा म्हात्रे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असंही आवाहन चव्हाण यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील कांबळेंकडून महिला मेळावा घेण्यात आला. सरकारच्या विविध योजनांमुळे महिला महायुतीच्या पाठीशी उभ्या राहतील असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला. युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची नात रेवती सुळे प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. बारामतीमध्ये त्यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी रॅलीमध्ये सहभाग घेतला. रेवती सुळेंच्या प्रचारातील सहभागामुळे त्या पुढच्या काळात राजकारणात सक्रिय होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका भल्या मोठ्या अजब बॅनरची चर्चा रंगली आहे. 15 मिनिटांचं एकच उत्तर 100% मतदान असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय. या आशयाचा अर्थ लोक त्यांच्या परीनं लावतायत. ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकरांच्या प्रचारार्थ अभिनेता मनोज तिवारी यांनी हजेरी लावली. शहरातून प्रचार रॅली काढत मनोज तिवारी यांनी केळकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं. धाराशिवच्या उमरगामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुलतान शेठ यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे उमरगा लोहरा मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.
1947 पासून काँग्रेसच्या धोरणामुळे आपलं खूप नुकसान झालंय अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। 10 वर्षात जे काम आम्ही केलंय ते 60 वर्षात झालं नाही असंही गडकरी म्हटलंय। भिवंडीत मंगळवारी असुद्दीन ओवैसींची सभा पार पडली आहे। यावेळी त्यांनी भाजपसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। मोदी आता सर्वत्र भाषणात सांगतायत हम एक है तो सेफ है, आम्ही 10 वर्ष सुरक्षित नव्हतो का, अनेक है तो अखंड है, हे आमचं त्यांना उत्तर आहे असं ओवैसी यांनी म्हटलं। मोदी बोलते एक है तो सेफ है, अरे 10 साल से सेफ नहीं है मोदी हम लोग। भाइयों बहनों, एक है तो सेफ है। मैंने कहा अनेक है तो अखंड है। भारत अनेक तहजीबों पर बना हुआ है, अब इसका जवाब नहीं है उनके पास। एक है तो सेफ है। महूद इथल्या सभेत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नक्कल केली। महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे बिनकामाचे मुख्यमंत्री होते असाही टोला शहाजीबापूंनी लगावला। काल ही गडी इथे येऊन गेला, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राटाचा पोरगा काय कवायतच करते स्टेजवर। आता असं करते, आता असं करते। ऐकत बसू बिनकामाचा आहे, बिनकामाचं रे। 2.5 वर्ष मुख्यमंत्री आम्हीच केले, शिंदे साहेबांनी आम्हाला म्हटले करायचं आहे करूया। 2.5 वर्षाला का मुख्यमंत्र्याचं तोंड सुद्धा बघायला मिळालं नाही। काय आमदार आमची लायकी काय काय। भुसावळ शहरातील शिवपूर कन्हाळे मार्गावरील व्हीआयपी कॉलनी 20 वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। त्यामुळे व्हीआयपी कॉलनीतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला। विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग आणि 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर येण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। यासाठी सक्षम ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले। पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी पुणेकरांना अनेक आकर्षक सवलती देखील जाहीर केल्या आहेत। मतदानाच्या तारखेला इंजिन ऑइल खरेदीवर 50 रुपयांचे पेट्रोल मोफत, तर मतदानाचं कर्तव्य बजावलेल्या व्यक्तींना हॉटेलमध्ये 10% सवलत देण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात 1454 मतदान केंद्र आहेत। दरम्यान मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे। मावळमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिसांच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला। यावेळी 380 पोलीस जवान तसंच 27 पोलीस अधिकाऱ्यांनी रूट मार्चमध्ये सहभाग घेतला। 3 राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या धुळे जिल्ह्यातील आमळी येथील श्री कन्हैयालाल महाराज यांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यावेळी साक्री विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मंजुळा गावित यांनी देखील दर्शन घेत साकडं घातलं। लोकसभा निवडणुकीत संविधानावरून विरोधकांनी अपप्रचार केला। मात्र चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत देशाची घटना कुणीही बदलू शकणार नाही असं म्हणत दिलीप वळसे पाटलांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं। पिंपरी चिंचवड विधानसभेत शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामना रंगतोय। महाविकास आघाडीकडून सुलक्षणा शिलवंत तर महायुतीकडून अण्णा बनसोडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या। पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक भाऊ कदम मैदानात उतरले आहेत। भाऊ कदम यांनी शहरातून रॅली काढून घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला। काम करणारा माणूसच मुख्यमंत्री व्हायला हवा, यासाठी अजित पवारच योग्य व्यक्ती असल्याचं भाऊ कदम म्हटले। आमच्या सहकाऱ्यांनी जेव्हा पक्ष फोडला तेव्हा भुजबळ आले आणि म्हणाले की मी समजूत काढायला जाऊ का, आणि समजूत काढायला जे गेले ते परत आलेच नाहीत असा टोला शरद पवार यांनी लगावला।